नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे घरकुलाची यादी। त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा घरकुल आता मिळणार आहे। तर घरकुलाची 2025 ची यादी कशा प्रकारे पाहायची आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। त्यानंतर घरकुला जर तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्र लागणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले आपण घरकुलासाठी जे काही आवश्यक कागदपत्र यामध्ये लागणार आहे ते पाहून घेणार आहोत। त्यानंतर आपण यादी कशा प्रकारे चेक करायची आहे की त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही। सर्वात पहिले घरकुलासाठी जे काही तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही पॅन कार्ड सुद्धा देऊ शकता। तर आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर 7/12 असेल किंवा 7/12 नसेल तर जमिनीचा 8 असणे आवश्यक आहे जिथे तुम्ही राहता। उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे। जातीचे प्रमाणपत्र SC ST जर VGNT जर तुम्ही कास्टमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे। रेशन कार्ड यामध्ये लागणार आहे। मनरेगा जॉब कार्ड, तर जॉब कार्ड कशा प्रकारे काढायचे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, लगेच पहा। घरचं एक आता वीज बिलचं कनेक्शनचं जे काही बिल इथं लागणार आहे, त्याचे जे काही झेरॉक्स, बँकेचं पासबुक तुम्हाला इथं लागणार आहे। पासपोर्ट साईज फोटो 2 लागणार आहेत। त्यानंतर ग्रामपंचायतचं जे काही प्रमाणपत्र इथं तुम्हाला लागणार आहे। तर आता आपण पाहणार आहे यादीमध्ये नाव कशा प्रकारे चेक करायचं आहे। सर्वात पहिले इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की आपण जे काही क्रोम ब्राउझर इथं ओपन केलेला आहे तर तुम्हाला PMAYG.NIC टाकायचं आहे। तुम्हाला टाकल्यानंतर सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री आवास योजना, तर पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग लागेल। तर इथं सर्व डिटेल्स तुम्हाला या घरकुला योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या पोर्टलवर बघायला मिळेल। तर इथं 3 डॉटवरती ज्या क्लिक करायचं आहे। त्यानंतर डॉक्युमेंट्सच्या वर एक ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन येईल रिपोर्ट म्हणून। तर इथं तुम्हाला थोडं साईड जे इथं स्लो चालत आहे तर इथं रिपोर्टवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पोर्टलवरती याल तर फिजिकल प्रोसेस जे काही रिपोर्ट आहे सर्व फायनान्शियल प्रोग्रेस टोटल दिसेल। तर एकदम तुम्हाला खाली यायचं आहे। तर इथं तुम्हाला बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशनचं एक ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येईल। तर आपलं जे काही स्टेट आहे, आता सर्वात पहिले आपलं जे काही राज्य आहे, आपलं जे काही महाराष्ट्र स्टेट आहे तर इथं आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट करून घेणार आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तर त्यामध्ये अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, बीड आहे, भंडारा आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे, जालना आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, पालघर सुद्धा आहे, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। तर डेमोसाठी इन्फॉर्मेशन भरत आहे, तर मी तो वाशिम जिल्हा सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुमच्या तालुक्याची यादी ओपन येईल। जसं की तुम्ही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर एखादा तालुका मी इथे सिलेक्ट करून घेत आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथं गावाची यादी येईल, तर एखादं गाव सुद्धा मी इथे सिलेक्ट करून घेत आहे। त्यानंतर इथं तुम्हाला इयर येईल, तर इथं आता जे काही आपण लेटेस्ट वाला घेऊ तो 2024 आणि 25। त्यानंतर कोणत्या योजनेच्या प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पाहण्यासाठी आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक संख्या आलेली असेल, त्या संख्येमधून एवढी संख्या इथं मायनस करायची आहे। तर इथे एवढी संख्या मायनस करून खाली टाकायचं आहे तुम्हाला। तर इथं तुम्हाला खाली टाकल्यानंतर जे काही तुम्हाला इथं ऑप्शन येईल तर इथं तुम्ही जेवढी काही संख्या होती तेवढी संख्या टाकल्यानंतर इथं सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं जर कॅप्चा जर चुकीचं जर टाकला तुम्ही तर तुम्हाला पुन्हा रिफ्रेश करावं लागणार। तर इथं आपण ज्या व्यवस्थित टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिस्ट जी इथं आलेली आहेत, त्यानंतर एक्सेल फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही याची जी काही PDF आहे ते डाउनलोड करू शकता। तर खाली आल्यानंतर तिथं इथं यादी तुम्हाला जे काही बघायला मिळेल, जे काही स्क्रीनवरती तुम्ही इथं दाखवलेली आहे यादी। तर यादी इथं तुम्ही चेक करा की तुमचं त्या यादीमध्ये नाव आहे का। तर यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमचं सुद्धा घरकुल आलेलं असेल, तुम्हाला सुद्धा घरकुलाचा जो काही हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। तरी याचे जे काही अनुदान आहे ते तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे, तर त्यामध्ये जे काही लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये, शहरी भागासाठी 1,30,000 रुपये। तर जर तुम्ही शहरी भागामध्ये जर राहत असाल, जर कास्ट वाईज जर असेल तर तुम्हाला जास्ती त्यामध्ये प्राधान्य देण्यात येते व तुम्हाला ज्याचा जो काही लाभ आहे ते जास्ती प्रमाणात म्हणजे 2.5 लाखापर्यंत तुम्ही जे आहे ज्याचा जो काही फायदा आहे तिथे घेऊ शकता। तरी तुम्हाला जर काही अडचण जात असेल व तुम्हाला जर घरकुल योजना अधिकही जर मिळालेलीच नसेल तर त्यासाठी तुम्ही एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते रेडी ठेवायचे आहेत, तर तुम्हाला सुद्धा घरकुल इथं मिळणार आहे। जर घरकुल मिळतच नसेल व तुमच्या काही अडचणी असतील, यादीमध्ये जर नाव नसेल तर कशा प्रकारे यादीमध्ये नाव चढवायचं आहे
व तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळेल सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.